श्रावण मासाच्या पावन पर्वात दररोज अनुभवूयात संत साहित्याचे अभ्यासक आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याते प्राध्यापक शिवाजीराव भुकेले यांचे ज्ञानेश्वरी भावदर्शन, अर्थात ज्ञानेश्वरीच्या सर्व 18 अध्यायांचं सहज सोप्या भाषेत भावार्थ दर्शन तुमच्या आवडत्या आर चॅनलवर दररोज सकाळी 8, दुपारी 1:30 आणि रात्री 8 वाजता सहकुटुंब पाहायला विसरू नका. ज्ञानेश्वरी भावदर्शन याचे प्रायोजक आहेत महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय. श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्. येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं. श्री विनायकं गुरुर्वंदे भवबंध विमुक्तये. ज्ञान प्रताप विलसचित वचनामृतंच. अद्वैत भाव पटुताम हित बुद्धी रहस्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण एव. श्री रंगनाथ गुरुराज नमोस्तु तुभ्यं. श्री रंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षु नाम ज्ञानदानैकदक्षं. प्रभावती क्षेत्र निवासन्तं तं नमामि वेदान्तमिदं वरिष्ठम्. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुधरः तत्र श्रीविजयो भूतिर ध्रुवानीतिरमतिर्मम. रामकृष्ण हरी माऊली. मोहफलिनग्रस्त झालेल्या, सर्व आणि सारं ऐश्वर गमावलेल्या, स्वतःचा अधिकार काय आहे याची जाणीव हरवलेल्या, अंधपणाची झापडं जी आहेत ही झापडं स्वतःहून आपल्या भोवतीनं ओढून घेतलेला, देवाजवळ राहून सुद्धा देव न कळालेला, जीवन रथाचं सारथ्य प्रत्यक्ष भगवंत करीत आहेत, ही जी जाणीव आहे ही जाणीव पुसट होत चाललेला अर्जुन जेव्हा कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर बसकान मारून बसायचं काम करतो, तेव्हा युद्ध ही काय आपल्या प्रवचन कीर्तनाची भूमी नाही. युद्ध ही काय डोळे झाकून ध्यान करून आनंदामध्ये निमग्न होण्याची भूमी नाही. अरे युद्ध वीरवृत्तीचा ठाव आहे. युद्ध क्षत्रियत्वाचा तेजस्वी दीपस्तंभ आहे. युद्ध जीवन संघर्षामध्ये लढणारे जे योद्धे आहेत ना, यांच्या रक्ताचा साक्षात्कार आहे. आणि हा जो रक्ताचा साक्षात्कार आहे हे ज्यांना कळत नाही ती माणसं योद्धे होऊ शकत नाहीत. अर्जुनानं या निमित्तानं हे दाखवून देण्याचं काम केलं की योद्धा न होण्याची जी कारण आहेत त्यातलं पहिलं कारण आहे स्त्रैणता. ही जी स्त्रैणता आहे ना, ही स्त्रैणता जेव्हा यायला लागते तेव्हा तंदुरुस्त शरीरच असून उपयोग नाही हो. मनामध्ये स्त्रैणता जर आली तर नुसतं शरीर सदृढ असून करायचं काय. बऱ्याच वेळा असं दिसतं आपल्याला की मोठमोठे रेडे घोडे जाड असून सुद्धा शर्यतीला टिकत नाही. पण अत्यंत हडकुळे असणारे रेडे घोडे शर्यतीमध्ये कधी पुढे जातात हे कळत नाही. याचं कारण काय आहे? याचं कारण हे आहे की युद्धामध्ये शरीर तर असावंच लागतं, परंतु ते केवळ तंदुरुस्त असून चालत नाही. मन हे सबल असावं लागतं. ज्याला मनोबल म्हणतात हे प्रचंड प्रमाणात असावं लागतं. मनोबल कमी झालेले सैनिक देशाला स्वातंत्र्य देऊ शकत नाही. मनोबल कमी झालेले सैनिक सेनापती पदाचा सन्मान जो आहे हा सन्मान देऊ शकत नाहीत.
मनोबल कमी झालेले सैनिक आपल्या राज्याचं आणि राजाचं सिंहासन सुरक्षित राखू शकत नाहीत. या सगळ्या अवस्थेमध्ये जेव्हा अर्जुन जाऊन पोहोचला तेव्हा भगवंतासमोर प्रश्न निर्माण झाला की आता याला काय सांगावं. पुन्हा 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 अर्जुनच हे सांगायला लागला. भ्रांतीचं वेड लागल्यानंतर आपला दुर्बलपणा किती योग्य आहे याचं प्रतिपादन केलं जात. आणि हे सगळं प्रतिपादन केल्यानंतर श्रीकृष्णाने आता अर्जुनाला उपदेशित करण्याचं काम जे आहे ते काम या दुसऱ्या अध्यायापासून पुढं भगवान श्रीकृष्णाने केलेलं आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या निमित्तानं म्हणतात की अर्जुना म्हणे अर्जुना आधी पायी हे उचित काय ये ठाई तू कवने हे काही करीता हासी. काय करतोस अर्जुना तू ये. अरे तुला मी इथं कशासाठी आणलंय. तुला डोळे झाकून बसण्यासाठी आणलंय. तुला ध्यान धारणा वगैरे जे आहे ना हे करण्यासाठी मी इथं आणलं का अर्जुना. तुला मी लढण्यासाठी इथं आणलेलं आहे. आणि तुला जर लढण्यासाठी आणलं तर तू लढायचं काम कर ना. अरे हे तुझं मूर्खपण आहे. युद्धामध्ये कारुण्य असता कामा नये. युद्धामध्ये कारुण्य निर्माण झालं आणि शत्रूच्या रक्ताच्या चिळकांड्या मारणाऱ्यांनी बघितल्या आणि त्यानं सांगितलं हे काही खरं नाही, असं युद्ध करणं बरं नाही, असं वाटलं. योद्धा होण्याची लायकी नाही. योद्धा होण्याची लायकी कधी योद्धा हा कारुण्य असावं पण ते कधी युद्धभूमीवर पोहोचण्याच्या आधी. तोपर्यंत कारुण्य जे आहे ना या कारुण्याच्या आधारे तुम्ही कारुण्या माझी पावले लपोनी चाले असंपर्यंत गेला तरी हरकत नाही. पण युद्धामध्ये हे कारुण्य असता कामा नये. हृदयाची दुर्बलता किंवा हृदयाचं ढिलेपण ज्याला आपण म्हणू ना हे क्षत्रियाच्या पतनाचं मुख्य कारण आहे. हा भगवान श्रीकृष्णाचा महाभारतातल्या युद्धभूमीवरचा महत्वाचा उपदेश आहे. ज्याला क्षत्रिय म्हणून जगायचं आहे त्यानं उसनाघाई झुंजावे. उसनाघाई झुंजावे असं माऊली या दुसऱ्या अध्यायाच्या ओवीत म्हणतात ना. याचं कारण काय आहे. त्यानं फक्त झुंजण्याचं काम करावं. आणि जेव्हा तो झुंजण्याचं काम करतो आपण म्हणाल हे सांगायला सोपं आहे हो, आप लढो हम कपडे सांभाळते है. परंतु लढायला गेल्यानंतर कळतं युद्धस्य गोष्टी रम्यम. युद्धाचं रम्य वर्णन घरामध्ये बसून करणं सोपं आहे पण युद्ध करणं अवघड आहे. हा खरं आहे. आपलं युद्ध करणं अवघड आहे पण जिंकायचं झालं तर राज्य करायचं झालं तर युद्ध करावंच लागेल. जर अनभिषिक्त सम्राट व्हायचं झालं तर युद्ध करावंच लागेल. ह्या युद्धामध्ये नाहीतर युद्धात उडीच घ्यायची नाही. युद्ध करायचं नाही ना राजा होण्याची स्वप्न बघायचीच नाही. युद्ध करायचे नाही ना सेनापती होण्याचे स्वप्न बघायचे नाहीत. अर्जुना कव हे कारुण्य तुझे. अरे हे तुझं कारुण्य मला काय सांगतं की हे कारुण्य विचारी तू अर्जुना की कारुण्य किजिसी दिना सांग पा अंधकारा ते भानू गाशीला आती. सांग मला अर्जुना तुझ्या अंतःकरणातलं एक कारुण्य जे आहे ना. सूर्य ग्रहणाच्या वेळी अंधारात गेला आणि पुढे तसाच अंधकारात राहिला तर त्याला काय अर्थ आहे. सूर्य आणि अंधार यांचा सहसंबंध नाही. अंधाराला चिरून टाकण्यासाठी सूर्यनारायण आपले शतदा किरणे उधळीत येण्याचं काम जे आहे ते करतो. अज्ञानाला आणि तमाला नाहीस करण्यासाठी सूर्यनारायण आपल्या सहस्रावधी किरणांचा आश्व घेऊन जेव्हा धरणी मातेवर येतो तेव्हा ती नवचैतन्यानं नाहून जाते. तोच सूर्यनारायण जर अंधाराने ग्रासला तर त्या सूर्यनारायणाची वस्तू सामर्थ्य शक्ती जी आहे त्या वस्तू सामर्थ्य शक्तीचं काय व्हायचं. आणि म्हणून अर्जुना तुला लढलं पाहिजे. तुला क्षत्रिय म्हणून हा जो हृदयाचा सैलपणा आहे ना हा जो हृदय काही माणसं पापविरू असतात, काही माणसं अबोल असतात,
काही माणसं हृदयानं दुर्बल असतात, ज्याला माऊलीनं अत्यंत सोप्या शब्दाचा प्रयोग केला की क्षत्रियाचं पतन हृदयाच्या ढिलेपणामुळे होतं. हे जे ढिलेपण आहे ना, हे ढिलेपण जेव्हा प्रकट व्हायला लागतं तेव्हा क्षत्रियातली तेजस्विता, क्षत्रियातली तत्परता आणि क्षत्रियातली जी तपस्या आहे ही तपस्या नष्ट व्हायला लागते. म्हणून अर्जुना, तुला लढलं पाहिजे. पण कसं आहे की एकदा माणूस या मोहाच्या केंजाळात सापडला की त्या केंजाळाचं वैशिष्ट्य काय असतं माहित आहे का? सापडण्याच्या अगोदर केंजाळ कट करावं लागतं. नाहीतर केंजाळात उडी मारल्यानंतर किती हातपाय हलवले तर ते केंजाळ भोवतीनं घट्ट होत जातं. या मोहाचा केंजाळ असा आहे. या मोहाच्या केंजाळात एकदा आत उडी मारली आणि हे केंजाळ जर भोवतीनं यायला लागलं ना, जेवढ्या प्रमाणात धडपड करू तेवढ्या प्रमाणात ते भोवतीनं घट्ट होतं. म्हणून केंजाळ समूळ नष्ट होणं हाच याच्यावरचा उपाय असतो. जलाशयांनी मोकळा श्वास घेण्यासाठी, नद्या नाल्यांनी आपलं जे खरं स्वरूप आहे हे प्रकट करण्यासाठी आणि त्याच्यात उतरणाऱ्याला वाचविण्यासाठी केंजाळ हे समूळ नष्ट होणं गरजेचं आहे. मोहाचं केंजाळ असं आहे की हे युद्ध असो, जीवन असो, प्रत्येक क्षेत्र असो, हे सुरू होण्यापूर्वी नष्ट होणं गरजेचं आहे. एकदा यात पडलो ना की ते आपल्याला कसं होतं अर्जुनाचं बघा. श्रीकृष्णाने सांगितलं उसना गाई झुंजावे, हृदयाचं ढिलेपण योग्य नाही. तोच अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, कृष्णा तुझं बरोबर आहे, पण हे जे मरणारे आहे त्या मरणाऱ्यांचं आणि या मरणाऱ्यांच्या नंतर येणारं जे उदास साम्राज्य आहे, या उदास साम्राज्याचं मला काय करायचं आणि मी काय यांच्या मरणाचं कारण होऊ. आणि इथून खऱ्या अर्थानं दुसऱ्या अध्यायातल्या सांख्य योगाला प्रारंभ झालेला आहे. अर्जुन म्हणतो की मी का मारू यांना, यांच्या मरणाचं पातक माझ्यावर का घेऊ. तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला प्रबोधित करताना सांगतात, ए अर्जुना, तू मारलं नाहीस म्हणून काय ती मारायची राहणार आहेत. उपजे, माऊली म्हणतात, उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा, हे शरीर जात आगवे नाशिवंत स्वभावे, म्हणून तू झुंजावे पंडुकुमारा. हे अर्जुना, तू का लढलं पाहिजेस. तर या जगात दोनच गोष्टी निश्चित आहेत अर्जुना. माणूस म्हणून ज्याचा जन्म झाला किंवा प्राणी म्हणून प्राणी सृष्टीत ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू निश्चित आहे. जो जन्मतो उपजे ते नाशे, ज्याला जन्म आहे त्याचा नाश होणारच, हे त्रिकाल आबादित सत्य आहे. म्हणून काय मरत मरत जगायचं का. मृत्यू आहे म्हणून मरणाला भिवून मरत मरत जगायचं का. जन्म आहे म्हणून नको मला जन्मच नको म्हणून माणसाच्या जन्मालाच यायचं नाही का. नाही अर्जुना, हा निसर्गाचा स्वभाव आहे, हा पंचमहाभूताचा स्वभाव आहे. कसा स्वभाव आहे बघा. आपण कुणाला जागा रिकामी करून दिली नाही तर पाठीमागच्याचा विकास व्हायचा कसा. म्हणून जेव्हा झाडाची पानगळ सुरू होते तेव्हा झाडाने विचार नाही करायचा, एवढी पानं गळून गेल्यावर मी ओढका बोडका झालो तर काय करायचं. अरे पानं गळून जाऊ देत, पुन्हा एकदा नवा पावसाळा येईल, पुन्हा एकदा तुला नवी पालवी फुटायला लागेल आणि या श्रावणाच्या दिवसात तू पुन्हा हिरव्या कच्च वनसंपदेचा कामदेव होशील, तू पुन्हा हिरवागार होशील. म्हणून झाड गळणाऱ्या पानाविषयी कधी शोक करत नाही. ज्यांना गळून जायचं ना ते गळून जाऊ देत, त्यांच्या बाबतीमध्ये हे कधी दुःख करत बसत नाही. अर्जुना, तू मारणारा नाहीस, ते मरणारे नाहीत. मारणारे आणि मरणारे याच्या पलीकडे मी आहे. हे दोन्ही गोष्टी करून घेण्याचं काम ना आहे ना अर्जुना, हे मी करतो. तेव्हा तू एक निश्चित समज की जन्म आणि मृत्यू हे शरीर जातामध्ये जर निश्चित आहे तर तू लढलास आणि त्यांना मारलंस तरी ते मारणार. तू न लढता मारलंस
तरी ते मरणार आहेस. अर्जुना, तू त्यांच्या मरणाला भीत नाहीस, तू तुझ्या मरणाला भीतोस. आणि तुझ्या मरणाला तो भीत असल्यामुळं हे मी युद्ध करू कसं, असं तू आणि किती दिवस जगणार आहेस रे? मरणाला भिवून जगण्यापेक्षा सांग ना त्याला, थांब, हे युद्ध करतो, हस्तिनापूरचा राजा होतो, आणि हस्तिनापूरचा राजा झाल्यानंतर धर्मराज होतील की तू होतील, पण हस्तिनापूरचं साम्राज्य मिळाल्यानंतर मी तुझ्याकडे येतो. अर्जुना, ही हिंमत नाही तुझ्यात, आणि ही हिंमत तुझ्यात नसल्यामुळं तू म्हणतोस मी यांना का मारू. तुला असं का नाही वाटत की हे मला का मारतील? तुला असं का नाही वाटत की यांच्या बाणानं मी मेलो तर? आणि खरं तेच आहे अर्जुना, भित्रा माणूस नेहमी एक वल्गना करण्याचं काम करतो की मी यांना कसं मारू. तसं तू सांगतोस, तू मारणारा नाहीस आणि ते मारणारे नाहीत, किंवा ते तुला मारणारे नाहीत. तुम्ही कसे आहात? एक माऊलीची पुढे ओवी आहे, एक अध्याय, बहुरूपियाची राजा राणी, स्त्री पुरुष भाव नेने मनी. पूर्वी कळसूत्री बावल्यांचा खेळ असायचा, आणि कळसूत्री बावल्याच्या खेळामध्ये तो जो सूत्रधार असायचा ना, तो सूत्रधार त्या कळसूत्री बावल्या समोर सोडायचा, आणि त्यातला प्रत्येक एक एक धागा आपल्या बोटाला चिकटवायण्याचं काम त्या धाग्याचं करायचा. आणि मग तो काय करायचा, त्यानं बोट हलवलं की मग तो गंमत करताना म्हणायचा, आता राणी आलेली आहे, आता राणी नृत्य करत आहे. तो बोट हलवायला लागला की राणी नाचायला लागायची, तो बोट हलवायला लागला की राजा नाचायला लागायचा. राजा राणीचा नाच झाल्यानंतर त्यानं बोट हलवायचं थांबवलं की राजा राणी हळूहळू हळूहळू खाली जमिनीवर पडायला लागायचे, आणि शेवटी बोट पूर्णपणे सैल केलं की राजा राणी धाराशायी व्हायचे, म्हणजे जमिनीवर पूर्ण पडायचे. गंमत अशी आहे की ही राजा राणी, मी राजा आहे नाही वाटत त्याला, मी राणी आहे तिला नाही वाटत, कारण ती निर्जीव असते एकतर. आणि दुसरी गोष्ट ही की माझी सूत्र हलवणारा दुसरा कोणतरी आहे. स्त्री पुरुष भाव नेने मनी. राजा राणीचा भाव त्यांच्या मनामध्ये कधीच असत नाही. अर्जुना, तुम्ही कळसूत्र्या बाहुल्या आहात या जगाच्या, आणि या आता फरक कसा आहे, काही बाहुल्या अलीकडच्या मॉडर्नायझेशन मध्ये अतिशय स्टँडर्ड झाल्या. काही बावल्या तुमचा माझा बाबा आजा जो आहे तो काळ्या कुट्ट बावल्यासारखा झाला, शेतात जायचं राबायचं, काळं कुट्ट व्हायचं. बावल्या फक्त काही कलरफुल झाल्या, बावल्या काही काळ्या कुट्ट झाल्या, बावल्या काही ओबडधोबड झाल्या, तर तुमच्या माझ्यासारख्या उच्च शिक्षित बावल्या व्हाईट कॉलर किंवा अगदी प्लेन झाल्या. पण बाहुली रंगीत झाली म्हणून बाहुली नष्ट होणार नाही असं आहे का? बाहुली ओबडधोबड आहे म्हणून ती लगेच जन्मल्या जाणार आहे असं होणार आहे का? नाही. बाहुली कशी असो, बाहुलीनं लक्षात ठेवावं, एक दिन जाना है रे भाई, एक दिवस जायचं आहे, तेवढंच नाचायचं, दोरा तुटता कामा नाही. दोरा तुटला की डान्स संपला. हा जो सूत्रधार आहे त्या सूत्रधाराच्या हातात दोरा आहे, आणि त्यामुळं जगामध्ये जगताना या बाहुल्यांनी तेवढंच नृत्य करावं की आपलं अस्तित्व नष्ट होता कामा नये, आणि आपलं अस्तित्व कुणावर तरी त्या सूत्रधारावर अवलंबून आहे याचा भाव मनात असावा. जन्म जसा ठरलेला आहे तसा अर्जुना मृत्यू हा ठरलेला आहे. याला उदाहरण दिलंय ज्ञानोबा माऊलीने पुढं की उपजे ते नाशे, नाशे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र म्हणजे राहटगाडगं. एका गाडग्यातलं पाणी दुसऱ्या गाडग्यात, दुसऱ्यातलं तिसऱ्या गाडग्यामध्ये, हे जे राहटगाडगं आहे ना, राहटगाडगं फिरत राहतं, एकातलं पाणी दुसऱ्यात जातं. त्याप्रमाणे आपण मेलो की दुसरे जन्माला येतात, दुसरे मेले की त्याला आपण पिढ्या हे गोंडस नाव दिलं, तिसरी पिढी जन्माला येते, आणि जो आला आपल्या हातात येणं नाही, आपल्या हातात जाणं नाही, आपण
अमरत्वाचा पट्टा घेऊन इथं जन्माला आलेलो नाही. आपण फक्त आयुष्याची लांबी वाढवायचं काम करतो. स्पेशालिस्टकडे जातो, त्यांच्याकडून नाना प्रकारचे औषध उपचार घेतो. भारतातल्या नाही जमलं तर परदेशामध्ये जातो आणि काय करतो, आयुष्याची लांबी वाढवतो. ज्ञानदेवांनी आपल्या आयुष्याची खोली वाढवली, तुकोबांनी आपल्या आयुष्याची खोली वाढवली, विवेकानंदांनी आपल्या आयुष्याची खोली वाढवली, लांबी नाही वाढवली. मित्रांनो, आयुष्याची लांबी वाढवणं याच्यामध्ये पुरुषार्थ नाही. पुरुषार्थ त्याच्यात आहे आयुष्याची खोली वाढली पाहिजे. माऊलीने एका ओळीत म्हटलंय, विचारे खोले पाहिजे. आयुष्याला विचाराचं अधिष्ठान पाहिजे. अरे नको तेवढे वर्ष जगून, नको तेवढा लोकांना त्रास देऊन जाण्यापेक्षा शॉर्ट बट स्वीट, थोडस जगावं परंतु गोड जगावं. आणि गोड जगण्यानं जोपर्यंत आहोत तोपर्यंत दुसऱ्याला आनंद देण्याचं जे काम आहे हे करावं. म्हणून तो कधीही येवो, जसा जन्म तुमच्या माझ्या हातात असता तर आपण अंबानी किंवा टाटा बिर्ला किंवा आणखीन जगातले श्रीमंत यांच्या घरात जन्माला आलो असतो ना. एक रडतंय, दुसरं पडतंय, महिन्याला 15,000 पुरत नाहीत, नंतर 25 पुरत नाहीत, दररोज रडत. आपल्याच हातातच असतं जन्माला यायचं तर आपण दारिद्र्याच्या रद्दीत जन्माला आलो नसतो. आपण मुळातच सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो असतो. पण कुठं जन्म घ्यावा अर्जुना हे तुमच्या हातात नाही, हे मी ठरवतो. हे या निसर्ग क्रमामध्ये माता पितरांच्या पासून निसर्ग क्रमापर्यंतचे घटक हे ठरवण्याचं काम करतात, हातात येणं नाही. त्यामुळं आपण कुठेही जन्माला येतो, हातात जाणं नाही. कोण 40 जातात, कोण 60 जातात, कोण जावे जावे असं वाटतं पण ते जातच नाहीत लवकर. ते फक्त लांबी वाढविण्याचं काम करतात, हातात जाणं नाही. हा जो मृत्यू आहे हा मृत्यू सुद्धा हातामध्ये नाही. अर्जुना, मग तुझ्या हातात काय आहे? जगणं आणि मरणं किंवा जन्म आणि मृत्यू या दोन्हीतलं जे अवकाश आहे, या दोन्हीतलं अंतर जे आहे ना, एवढंच तुझ्या हातात आहे. ते हातात असताना एक काम कर, जन्मापासून मृत्यूपर्यंत जे हातामध्ये आहे, वर्तमानामध्ये जे आहे, हे वर्तमानातलं जे काही साध्य कर. श्रीकृष्ण भविष्यवादी होते का? श्रीकृष्ण हे भूतवादी होते का? असं जर कोणी विचारलं, माझं उत्तर आहे श्रीकृष्ण वर्तमानवादी होते. श्रीकृष्णाला माणसातला देव म्हणून का सन्मानित केला जातं तर श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना वर्तमानात जग. हे मेल्यावर तुझं काय होईल, तू मेल्यावर त्यांचं काय होईल, हे कुठून आले, मी कुठून आलो, हे असल्या भूत आणि भविष्य काळाच्या कल्पना कशाला करतोस? तुला वर्तमान काय सांगतंय? लढण्याचं काम या वर्तमानामध्ये तू कर, भविष्यामध्ये जगू नकोस. सज्जनांनो, आयुष्यामध्ये आपण अनेक क्रांत्या केल्या परंतु एक क्रांती करण्याचं विसरून गेलो आणि ती म्हणजे ही काही मोजकी माणसं ती करतात. जगायचं झालं तर वर्तमानात जगावं. भविष्यामध्ये मी काय करेल आणि भूतकाळात पूर्वजांनी काय पराक्रम केला याच्यावर जगण्याचं काम करू नको. अर्जुना, जे वर्तमान आहे त्या वर्तमानाचा स्वीकार करण्याचं काम तुला करावंच लागेल आणि मृत्यू नावाचं सत्य जे आहे ना ते स्वीकारावं लागेल. मग हे सत्य जे आहे ना, याला कुणी महाभयानक मानलं, याला कुणी सुतकी मानलं, याला तसं आगा मर हा बोलूनच हाती आणि मेल्यावरही रडती. आपल्याला कुणी मर म्हटलेलं आवडत नाही आणि आपण मेल्यावर 4 चौघांनी 4 दिवस रडायचं असतं. हा एक नियम आहे म्हणून माणसं रडायचं काम जे आहे हे करतात. हळूहळू जुने झालेले कपडे कुणाला तरी देऊन टाकावेत, नाहीतर तुटके झाले म्हणून टाकून द्यावेत आणि नवीन खरेदी करावेत. तसं हळूहळू माणसं जुन्या झालेल्या कपड्याप्रमाणे आपल्याला विसरून जातात आणि नवीन खरेदी करण्याचं काम करतात. श्रीकृष्ण अर्जुनाला पुढे सांगतात, अर्जुना, की
जसा एखादा जीवनामधला सहप्रवासी या जुन्या झालेल्या वस्तूचा त्याग करण्याचं काम जे आहे ना हे करतो, तसं तुला करावं लागेल जन्म आणि मृत्यू ह्या शरीराच्या द्वारा. हे बघ, शरीरातले उपाधिकृत भेद जे आहेत ना, या भेदाचा त्याग केला की तुला शरीराचं जे खरं कर्तव्य आहे हे कळायला लागेल. हे बघ, शरीरातल्या अवस्था तुम्हाला मला सगळ्यांना माहित आहे. बालपणापासून आजपर्यंत आपण त्या पाहत आलेलो आहोत. अवघे शरीर तरी देखे एक आहे, परंतु अवस्था, पहिली अवस्था बालपणाची, दुसरी अवस्था कुमारत्वाची, तिसरी अवस्था तारुण्याची, चौथी अवस्था प्रौढत्वाची, पाचवी अवस्था वृद्धत्वाची. शरीराच्या अवस्था बदलतात. शरीराचा जो स्थायी भाव आहे तो बदलत नाही, आणि शरीराचा स्थायी भाव ज्याला कळतो तो अवस्थेला चिकटून राहत नाही. म्हणजे काही माणसं अवस्थेला चिकटून राहिल्यावर काय होतं, शानीच होत नाही. म्हणजे 20 वर्षाची झाली तरी 9 वर्षाच्या पोरासारखी वागतात, 30 वर्षाची झाली तरी सुद्धा 10 वर्षाच्या पोरासारखी वागायचं काम करतात. याला काय म्हणतात, अवस्थेला चिकटणं. अवस्थेला चिकटता कामा नये हो. प्लॅस्टिकची गाडी खेळायचं वय गेलं की चांगली गाडी घेऊन रस्त्यावरून फिरावं लागतं, हे तरुणाला कळावं लागतं. नाहीतर ते प्लॅस्टिकची गाडी खेळत बसलं तर मतिमंदाच्या शाळेत आपण त्याला भरती करायचं काम करतो. अगदी तसंच आहे. वयाच्या अवस्था या बदलत जातात. अर्जुना, बालपणीचं नयन रम्य जग सोडून दे आणि कुमारत्वाच्या अवस्थेत ये. कुमारत्वाच्या अवस्थेत आला की तारुण्याच्या नव्हाळीनं, तारुण्याच्या तेजामध्ये तुझ्या तेजस्वितेला प्रकट करण्याचं काम कर. प्रौढत्व म्हणून या संसाराचा तू काय आधारस्तंभ नाहीस, पण प्रौढत्व म्हणून जे काही द्यायचं असेल योगदान ते देण्याचं काम कर. आणि शेवटी वृद्धत्व आल्यावर ट्रस्टी म्हणून जगायचं काम कर. एकदा वृद्धत्व आला की घरातला सुद्धा ट्रस्टी हो. घर माझं, चाव्या माझ्या, गाड्या माझ्या, हे सगळे माझे, हे ऐकलंच पाहिजे. वृद्ध दुःखी का होतात माहितीये का, तुमच्या माझ्या सहित हे सगळंच माझं असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा दुःख येतं. ट्रस्टी म्हणून जगलो ना, मी काय नाही बाबा, मी याचं राखण करायचं काम केलं, आता तुमच्याकडे घ्या. उडवायचं असलं तर उडवा, ठेवायचं असलं तर ठेवा. असं ज्याला कळतं तो वानप्रस्थ या अवस्थेमध्ये जाण्याचं काम करतो. हे वृद्धत्व. प्रत्येक दशेनुरूप या शरीराला जरा, व्याधी, आधी आणि मरण हे ठरलेलं आहे. पहिल्या दशेमध्ये हे कमी प्रमाणात असतं. सर्दी, खोकला वगैरे सामान्य आजार जरी सोडले तरी बालपण हे एका भगवंताच्या साम्राज्यातलं दिव्य वरदान असतं. या दिव्य वरदानामध्ये काही कळत नाही, मरणं जगणं काही कळत नाही. कोण घरात गेलं तरी ते हसत राहतं, कोण आलं तरी हसत राहण्याचं काम करतं. बालपण हे निष्कलंक असतं, हे निष्पाप असतं. असतं म्हणजे कालच्या युगापर्यंत होतं, आता नेमकं ते कसं आहे याचा विचार करायला हरकत नाही. बालपण निष्कलंक आलं की कमरत्वामध्ये जिज्ञासा निर्माण होती. हे असं का, या प्रश्नाला सुळावर चढवण्याची जिज्ञासा कुमार अवस्थेत निर्माण होते आणि मग तारुण्यामध्ये त्या प्रश्नाचा पाठलाग करण्याचं काम जे आहे हे आपल्याकडून होतं. अर्जुना, हे शरीरांतर जे आहेत ना हे असे होतात जातात, त्याच्या ह्या अवस्था असतात. परंतु एक लक्षात घे, तैसे देह अहंकाराते स्वीकारी जे जीव, आत्मा हा जीर्ण झालेला कपडा जसा आपण टाकून देतो, नवीन परिधान करतो, तसा जीर्ण झालेल्या शरीराला तो टाकून देण्याचं काम करतं आत्मतत्व आणि नव शरीरामध्ये प्रवेश करण्याचं काम करतं. आणि अरे अर्जुना, याच्यामुळे तर जगाचं राटगाड सुरू राहतं ना. पहिलं टाकून देणं, दुसऱ्याचा स्वीकार करणं, हे जर आहे ना, या आहेच्या अवस्थेमध्ये तू जर जाऊन पोहोचायला लागलास ना तर मग तुला जन्म मृत्यू जे आहेत याचं दुःख होणार नाही. जन्म मृत्यूच्या
प्रचंड दुःख वेगाने तू विव्हळणार नाहीस. हे विव्हळणं बंद व्हायचं असेल तर अर्जुना लक्षात घे, नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः नश्चैनम क्लेदयन्त्यापो न शोषी इति मारुतः. अर्जुना, असं कोणती तलवार आहे, असं कोणतं शस्त्र आहे जे आत्म्याला मारू शकेल, जे आत्म्याचा वध करू शकेल? अशी कुठली हवा आहे की ज्याला वादळ म्हणू आपण किंवा काही असेल, जे आत्म्याला अवकाशात उडवून नेऊ शकेल? असं कुठलं पाणी आहे की जे आत्म्याला वाहून नेऊ शकेल? असा कुठला अग्नी आहे जो आत्म्याला जाळून टाकू शकेल? ही पंचमहाभूत आत्म्याला जाळू शकत नाहीत, बुडवू शकत नाहीत, मारू शकत नाहीत. कुठल्याही शस्त्राने आत्म्याचा छेद करता येत नाही. मला सांग अर्जुना, तू दुःख कशाविषयी व्यक्त करतोस? शरीराविषयी करतोस का आत्म्याविषयी करतोस? आत्म्याविषयी करत असला तर आत्मा मरतच नाही. तो फक्त प्रवाशानं एका घरातून दुसऱ्या घरात जावं, एका मुक्कामावरून दुसऱ्या मुक्कामावर जावं. आत्मा मुक्काम बदलण्याचं काम करतो, म्हणजे शरीर बदलण्याचं काम करतो. तो कधी मरत नाही. आणि मेलेलं शरीर पुन्हा एकदा नव्यानं जन्माला येतं. आता हा जो जन्म मृत्यूचा फेरा आहे, या शरीराला जाळावं लागतं अर्जुना, शरीराला पुरावं लागतं. पण आत्म्याला पुरता येत नाही, आत्म्याला जाळता येत नाही. तो अमरत्वाचं लेणं लेवूनच जीवत्वाला शिवत्वापर्यंत नेण्याचं काम जे आहे ना, हे काम करतो. शरीराचं याच्याबरोबर तुलना केलीस तर कशी होईल? वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णन्ते नरोपरानी तथा शरीरानी विहाय जीर्णा नन्यानी संयांती नवानी देही. देह नवीन आणि जीर्ण शीर्णचा त्याग हा निसर्गाचा नियम आहे अर्जुना. मग मला सांग, नेमका शोक कशाचा? मृत्यूचा का? मृत्यूचा शोक करावा तर मेलेला पुन्हा जन्माला येत असेल तर शोक का करावा? जन्माचा का? जन्माचा शोक नाही करावा तर या जगाचं वैराण वाळवंट झालं तर काय करावं? आणि त्यामुळं अर्जुना, त्यांच्या आणि तुझ्या जन्माचाही शोक करू नकोस आणि मृत्यूचाही शोक करू नकोस. या जन्म मृत्यूच्या शोकाच्या पलीकडं तुला जाऊन पोहोचायचं आहे. परंतु न पोहोचण्याचं कारण काय? एवढा मोठा उपदेश जर श्रीकृष्णाने केला तर मग तिथपर्यंत न पोहोचण्याचं कारण काय? तिथपर्यंत न पोहोचण्याचं कारण ओढून ताणून आपले नसलेले पण आपल्यावर ओढावलेले जे गुणदोष आहेत ते. हा मोह, या मोहाबरोबर अनेक विषयाचं वर्णन मी पुढे जे करणार आहे माऊलींच्या शब्दामध्ये. हे वर्णन आपल्याला हे सांगून जाण्याचं काम करतं की हे आपले नाहीत, परंतु यांना आपण ओढून घेण्याचं काम. म्हणजे पोराला आपण त्याच्या पाठीमागं लागून किंवा एखाद्याला आपलं आपलं म्हणतो, अहो त्यानं आपलं म्हटलं पाहिजे की हे माझं आहे असं वाटतं, पण त्याचं ममत्व पाहिजे की. हे ममत्व प्रकट होत नाही. हे ममत्व जोपर्यंत प्रकट होत नाही तोपर्यंत जन्म मृत्यूच्या फेऱ्याच्या पलीकडं तुला पोहोचता येत नाही. तेव्हा अर्जुन एक काम कर ना, जन्म मृत्यूच्या फेऱ्याच्या पलीकडं कधी पोहोचायचं असेल तेव्हा पोहोचशील. त्यानंतर तुला प्रज्ञावान म्हणून आणि स्थितप्रज्ञ म्हणून जे काही मिरवायचं आहे ते मिरवायचं असेल ते मिरवशील, अगर न मिरवशील. पण तोपर्यंत एक काम कर ना, तोपर्यंत जन्म मृत्यूच्या मध्ये जो काही अर्धविराम आहे, या अर्धविरामामध्ये हातामध्ये धनुष्य घे, उटी घे, कोदंड हाती, एक कोदंड हातामध्ये घे, रथामध्ये आरूढ हो आणि रथामध्ये आरूढ होऊन हे युद्ध करण्याचं काम कर. हे नुसतं करू नकोस,
हे युद्ध जिंकण्याचं काम कर. अर्जुन पुन्हा म्हणतो, देवा बरोबर आहे, जिंकण्याचं काम कर, पण मेलो तर? म्हणजे मी मगाशी म्हटलो ना, अर्जुनाला ही भीती होतीच हो, मेलो तर श्रीकृष्ण उत्तर देतात, मेलास तर काय झालं? हतवावा प्राप्स्यसि स्वर्गम जितवावा मोक्षेशी महिम. मेलास तर लढताना क्षत्रिय मेला तर तो स्वर्गाला, कैलासाला, वैकुंठाला जातो असं म्हटलं जात नाही. हे खरंच आहे. मला वाटतं हेच खरं आहे की खरं वैकुंठ लढणाऱ्या सैनिकाला आणि लढणाऱ्या जो किसान किंवा शेतकरी आहे त्याला प्राप्त होतं. तुम्हाला मला वैकुंठ नाही, काही नाही. आपण फक्त स्वर्गाच्या नरकाच्या गप्पा मारायच्या आणि स्वर्ग नरकाच्या ऐलतिलावर जे काही मनोरंजनाचे भाव आहेत या भावांना प्रकट करीत राहायचं. याच्या पलीकडे तुम्हाला मला काही नाही. तो मात्र जर मेला तर डायरेक्ट वैकुंठ, कारण कुंठाच नसता तो मरताना. आपल्याला कुंठा काय, यम येतो. आपण ते पुराणामध्ये चित्र बघितले असतील. यम कधी रेड्यावरून येतो, मग घरातला माणूस किंकाळायला लागतो, तो डोळे विसर. मरणाला जर एवढी भीत असतील माणसं तर मग मृत्यूची अनिवार्य आहे. तो योद्ध्यांना आला, तो महापुरुषांना आला, तो विचारवंतांना आला, कारण तो येणारच. तो जर येणार आहे तर अर्जुना एक विचार कर, आता उसना घाई झुंजताने तू जर मेलास तर प्राप्स्यसि स्वर्गम, तुला स्वर्गाची, तुला उत्तम लोकाची प्राप्ती होईल. हारलास तर. आणि जिंकलास तर जितवावा मोक्षेशी महिम, जिंकलास तर या पृथ्वी तलाचा राजा होशील, निदान हस्तिनापूरचा राजा होशील. आणि पळून गेलास तर लोक तुझ्याही तोंडाला काळं फासतील आणि माझ्याही तोंडाला काळं फासतील. काय निवडला योद्धा? श्रीकृष्णाला काही दुसरं भेटलं नव्हतं. युद्धातनं पळपुटे असणाऱ्या अर्जुनाला निवडलं. लोक म्हणतील, अरे अर्जुन बिहाला रे बिहाला, गेला तो, पळाला तो, जीवन युद्धाला भिवून पळून गेला असं लोक म्हणायला लागतील. लोक माझीही अपकीर्ती म्हणजे बदनामी, लोक माझी अपकीर्ती करतील आणि तुझी अपकीर्ती करतील. तेव्हा अर्जुना, या अपकीर्तीपासून वाचायचं झालं तर तुला लढावंच लागेल. तरी अर्जुन विचारतोच, हे बरोबर आहे देवा, लढायला पाहिजे. आता तू एवढं सांगतोस तर कशी तरी मनाची तयारी करतो. पण मला एक सांग, हे मन एवढं भ्रांतीनं ग्रासलेलं आहे, त्याच्यामध्ये युद्ध क्रांतीचे विचारच येत नाहीत. या मनामध्ये जर युद्ध क्रांतीचे विचार यायचे असतील तर काय केलं पाहिजे ते तेवढं सांग. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, काय हरकत नाही अर्जुना, अरे मी त्याच्यासाठीच तर अवतार घेतलेला आहे, मी ते तुला सांगतो, त्याचं तू श्रवण कर, त्याप्रमाणे जगण्याचं आणि लढण्याचं काम कर. बघ, हस्तिनापूरचा राजा होऊन हस्तिनापूर वासियाच्या जीवनात सुखाचं साम्राज्य निर्माण करतो की नाही बघूया आपण. अर्जुन हे सुखाचं साम्राज्य निर्माण करण्यात यशस्वी होतो की अयशस्वी होतो? भगवंत त्याला किंवा श्रीकृष्ण त्याला प्रबोधित करून हे यशाचं साम्राज्य निर्माण करण्यासाठी कुठले स्पीड ब्रेकर पार करावे लागतात याचा जो संदेश देतात त्याचा विचार आपण उद्याच्या भागात करू. तोपर्यंत रामकृष्ण हरी माऊली. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकोबाराय महाराज की जय.